मंडळी नमस्कार. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात जशा घडामोडी घडतात तशाच घडामोडी जिल्हा पातळीवर देखील आता घडताना दिसत आहेत आणि त्याचं एकमेव कारण हे येणारी विधानसभा निवडणूक हेच आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला येणारी विधानसभा म्हणजे एक संधीचं द्वार वाटते. त्यामुळे हीच टायमिंग साधणं या नेत्यांना महत्त्वाचं वाटतंय. मंडळी, अशीच मोठी राजकीय घडामोड नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात घडण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. काँग्रेसचे माजी नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये गेले आणि राज्यसभेवर खासदार देखील झाले. ज्या उद्देशानं त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला, अर्थात तो साध्य झाला नाही. लोकसभेला भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे पराभूत झाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा नांदेड जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा पाहायला मिळाला आणि त्यामुळेच महायुतीच्या उमेदवाराचा तिथं पराभव झाला असं सांगितलं जातं. काँग्रेसचे वसंत चव्हाण इथून विजय झाले. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये जाऊन नांदेडच्या राजकारणावर फारसा प्रभाव पाडू शकले नाही अशा चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचे समर्थक थेट भाजपमध्ये गेले नसले तरी ते चव्हाण यांचे खंदे समर्थक असल्यामुळे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या. अर्थात काही नेते भाजपमध्ये गेले देखील. यामध्ये काँग्रेसचे नेते भास्करराव पाटील खदगावकर हे चव्हाण यांचे नातेवाईक चव्हाणांच्या पाठोपाठ भाजपमध्ये आले. चव्हाण समर्थक काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार डी.पी. सावंत हे नेते अद्याप काँग्रेसमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभेला देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे नांदेडमध्ये महायुतीला फटका बसेल अशी शक्यता महायुतीच्या नेत्यांना वाटत असावी. त्यामुळे महाविकास आघाडीचा पर्याय काही नेते शोधत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच खदगावकर आणि डी.पी. सावंत हे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकताना दिसत आहेत. खदगावकर यांनी लोकसभेच्या तोंडावरच चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांची सून मिनल खदगावकर यांना लोकसभेचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा खदगावकर यांनी व्यक्त केली होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे खदगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करून घरवापसी करून आपली सून डॉक्टर मिनल खदगावकर यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर असं झालं तर अशोक चव्हाण यांना आपल्या घरातच पहिला धक्का बसण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. नायगाव विधानसभेला विद्यमान आमदार आहेत राजेश पवार हे भाजपचे. त्यामुळे मिनल खदगावकर यांना इथून लढायचं असेल तर त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाहीये. अशा वेळी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून ही जागा लढवावी लागेल आणि कदाचित त्यामुळेच स्वतः भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये जाऊन तशा पद्धतीची विधानसभेच्या जागेची मागणी करू शकतात. या मतदारसंघावर काँग्रेसचं पारंपरिक वर्चस्व राहिलेलं आहे आणि सध्या नांदेडचे खासदार झालेले वसंतराव चव्हाण हे या विधानसभेतून अनेक वेळा निवडून देखील आले आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांचा मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसला इथून निवडणूक कठीण जाणार नाही अशी एक शक्यता यामागे सांगितली जाते. असं असलं तरी या मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांचे पुत्र हे विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे मिनल पाटलांना काँग्रेसकडूनही तिकिटासाठी संघर्ष करावा लागू शकतो. मंडळी, डी.पी. सावंत हे देखील अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी ते चव्हाण यांच्या सोबतच आहेत असा एक सूर त्यांच्या बाबतीत बोलला जात होता. मात्र आपण अद्यापही काँग्रेस पक्षातच आहोत असं त्यांना वारंवार स्पष्ट करावं लागतंय. दरम्यान यातच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नुकतीच भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. डी.पी. सावंत हे 2009 आणि 2014 या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर विधानसभेतून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. कट्टर काँग्रेसी विचारधारा असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जिल्ह्यात एकूणच महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण पाहून ते काँग्रेसकडूनच विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करतायत. 2019 साली त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर इथून विजय झाले होते. यंदा पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून बालाजी कल्याणकर हेच असण्याची शक्यता आहे. म्हणूनच महाविकास आघाडीकडून काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गट इथून आपला उमेदवार देऊ शकतो. याच शक्यतांचा विचार करून डी.पी. सावंत यांनी पटोले यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. सावंत हे काँग्रेसमध्येच राहतात की चव्हाणांची साथ देतात हे आपल्याला काही दिवसांच कळणार आहे. दरम्यान देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर हे देखील चव्हाण यांचे निकटवर्तीय समर्थक आहेत. आपण अद्याप काँग्रेसमध्ये आहोत असं ते माध्यमांवर बोललेले आहेत. ते नेमकं काय निर्णय घेतात याकडेही नांदेडच्या जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र एकूणच लोकसभेला नांदेडमध्ये झालेला भाजपचा पराभव पाहता अशोक चव्हाण यांची जादू चालली नाही अशा चर्चा आहेत. त्यामुळे चव्हाण यांचे समर्थक भाजपमध्ये न जाता काँग्रेसमध्येच परततील अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे अशोक चव्हाण हे आपल्या मुलीला भोकर विधानसभा निवडणुकीत उतरवणार हे जवळपास निश्चित झालंय. तसंच भास्करराव पाटील खदगावकर हे देखील आपल्या सुनेसाठी विधानसभेचा रस्ता मोकळा करत आहेत आणि त्यासाठी ते काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पर्यायांचा विचार करत असल्याचं सांगितलं जातंय. मंडळी, तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.